तहसील कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पोस मशीन तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। पारशिवनी तहसील कार्यालयात नुकतेच पारशिवनीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते अन्न पुरवठा विभाग येथे ई-पोस मशीनचे वितरण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार प्रकाश हारगुडे, निरीक्षण अधिकारी स्नेहल देशमुख, पुरवठा निरीक्षक संजय दुरुपकर, कनिष्ठ लिपिक रवी झोडापे, संगणक चालक नरेंद्र दाढे, अजय मरत कोल्हे, बबलू चौरीवार, लक्ष्मण वासनिक, नरेंद्र काळे, प्राजक्ता गिरगुसे, रास्त धान्य दुकानदाराचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर बोंद्रे, उपाध्यक्ष सुनीता मानकर, सचिव गजानन सावरकर तसेच तालुक्यातील रास्त दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते। मी तहसीलदार पारशिवनी राजेश भांडारकर। आज आमच्या पारशिवनी तहसीलमध्ये नवीन ई-पॉस मशीन हे सर्व दुकानदाराला वितरण करण्याची सभा आज ठेवली आली आणि याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवठा विभागामधून तांत्रिक अधिकारी पण इथं आलेले आहेत। मागच्या वेळेस ज्या ई-पॉस मशीन दिलेल्या होत्या त्या 2Gच्या होत्या आणि त्यामुळे दुकानदाराला काम करताना अडचणी यायच्या, बंद व्हायच्या किंवा अंगठे वगैरे लागायचे नाही। नवीन ई-पॉस मशीन ह्या 4G आहेत आणि त्यांचे नेटवर्क पण चांगलं आहे आणि तांत्रिकदृष्ट्या आता त्याच्यामध्ये ज्या लॅकुनेस होत्या जुन्या मशिनीमध्ये त्या आता नवीन मशीनमध्ये भरून काढण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे दुकानदाराला आणि ग्राहकांनासुद्धा हे अतिशय चांगल्या पद्धतीने आता आम्हाला काम करता येईल। आज आम्ही आमच्या पारशिवनी तालुक्यातील 100% जे दुकानदार यांची सभा ठेवलेली आहे आणि त्या दुकानदारांना त्यांच्याकडच्या जुन्या मशिनी घेऊन नवीन मशिनी त्यांना देणार आहे। राष्ट्र निर्माणकर्ता सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट, नागपूर।